आणि मुख्य विषय सर्वांना समजलेला असेलच, परंतु आपल्याला संघटना बांधण्यासाठी, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता असते, आठवडीतही आपल्याला माहिती असेलच, 2002 ला मतदार याद्यांचं शुद्धीकरण आणि पडताळणी म्हणजे आजचं एसआयआर झालेलं होतं. त्यानंतर 24 वर्षानंतर आता एसआयआर सुरू झालेला आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, एसआयआर मध्ये ज्या आपल्या याद्या आहेत, त्या याद्यांच्या मध्ये मयत मतदार असतील, दुबार मतदार असतील, बोगस मतदार असतील, 18 वर्ष पूर्ण झालेले पात्र मतदार असतील, यांचं खऱ्या अर्थाने मॅपिंग करणं आणि त्या याद्या पुन्हा दुरुस्त करणं, हा कार्यक्रम आता 50 दिवसाचा प्रोग्राम सुरू झालेला आहे. यासाठी शासनाने त्यांनी बीएलओ दिलेला आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पार्टीला शासनाने आव्हान सुद्धा केलेलं आहे. या याद्या दुरुस्त करत असताना बीएलओच्या बरोबर प्रत्येक पक्षाचा बीएलए असणं गरजेचं आहे आणि बीएलओ आणि बीएलए यांच्या समन्वयाने त्या गावामधल्या याद्या खऱ्या अर्थाने दुरुस्त करून त्या याद्यामध्ये कुठलं मतदान राहिलं पाहिजे, कुठलं पात्र मतदान राहिलं पाहिजे, कुठलं बोगस मतदान कट झालं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या मतदानाची नवीन नोंदणी झाली पाहिजे, यासाठी खऱ्या अर्थाने हा प्रोग्राम केंद्र शासनाने आपल्याला लावून दिलेला आहे. सुनील भाऊंनी सांगितलं तर आमच्या खोपोली शहरामध्ये 34,000 मतदान लोकसभेला झालं होतं, 38,000 मतदान विधानसभेला झालं होतं आणि 42,000 मतदान आणखी शेट आता तुमच्या नगरपालिकेला झालं. परंतु नगरपालिकेचं जर आपण बाजूला ठेवलं तर झालेलं लोकसभेचं मतदान आणि विधानसभेचं मतदान, म्हणजे विधानसभेला ते मतदान इथेच झालं, परंतु लोकसभेला ज्या ज्या प्रांतातले लोक या खोपोली शहरामध्ये राहतात ती त्यांच्या प्रांताला त्यांच्या गावाला जाऊन तेही मतदान केलं. म्हणून हा 8-9 हजाराचा जो फरक आहे तो 8-9 हजाराचा खरा फरक आहे. म्हणजे खोपोली शहरात सुद्धा 8-9 हजार दुबार मतदार आहेच. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे. आम्ही कर्जत तालुक्यामध्ये बैठका घेतल्या, 200 बूथवर आम्ही बीएलएनची नेमणूक केली. त्याच पद्धतीने खोपोली शहरामध्ये आम्ही बैठक घेतली, 66 बूथवर आपण तिथेही बीएलएनची नेमणूक केली. आता मला वाटतं आपले 65 बूथ ना अध्यक्ष, आपले 62. आता आपल्याला खालापूरच्या 62 बूथची बीएलएनची खऱ्या अर्थाने निवड करायची आहे आणि बीएलए फक्त कागदावर नसावेत तर बीएलएने आणखी शेट्टी सांगितलं मागाशी का माझ्या सहित सर्वांनी बीएलएचं काम करायचंय. 50 दिवसाचा प्रोग्राम आहे, परंतु त्या 50 दिवस आपल्याला लागणार नाही. जर आपण आणखीचाच बूथ पकडला तर देव नव्या बूथ असेल. मला वाटतं ग्रामपंचायतीमध्ये 3च याद्या असतील, किती? 2च याद्या आहेत. 2 याद्या जर बीएलओला घेऊन बसलो तर 2 याद्या 1च तासामध्ये आपण क्लिअर करू शकतो. तरी घेतली पाहिजे. तर आपण बघत असतो खालापूर तालुक्यामध्ये बैठक घ्यायची, 6 वाजता बैठकीला मी हजर झालो.